पिंपरी चिंचवड शहराची ओळख भाऊ ही खऱ्या अर्थानं 2014ला ज्यावेळेस आपण मुख्यमंत्री झालात त्याच्यानंतर या पिंपरी चिंचवड शहराची ओळख या आयुक्तालयाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली आणि 2017-18ला ज्यावेळेस हा प्रस्ताव आपण मंजूर केला त्यावेळेस ही महापालिकेचं पिंपरी चिंचवड आयुक्तालय उभं झालं. आज त्याची तुम्ही महापौर असताना त्या आयुक्तालयाला मंजुरी दिली आणि आज तुम्ही मुख्यमंत्री असताना या आयुक्तालयाला मंजुरी दिली आणि आज तुम्हीच मुख्यमंत्री असताना याचं भूमिपूजन होते. याचा सगळ्यात मोठा आनंद मला आणि आज या ठिकाणी स्वर्गीय लक्ष्मीभाऊ जगताप यांची मला आठवण काढावी लागते. आमच्या दोघांना सगळ्यात जास्त आनंद या निमित्तानं होतो कारण पिंपरी चिंचवड शहराची ओळख ही पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याच्या खाली जरा लपल्यागत होती. पण 2017-18ला आपण मी केल्यानंतर पिंपरी चिंचवड शहर याचं वेगळं अस्तित्व आपल्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण झालं. भाऊ आता मध्यंतरी एक बातमी आली होती, मी काय जास्त बोलणार नाही, शेवटचा मुद्दा सांगतो भाऊ. मध्यंतरी एक बातमी आली होती, अनेक जिल्ह्याचं विभाजन होणार आहे भाऊ, अनेक जिल्ह्यांचं विभाजन होणार आहे. नाही करणार असेल तर सांगतो मी, तसं माझा काही उल्लेख नाही. जर करणार असेल, पेपरला बातम्या होत्या, न्यूजला बातम्या होत्या, तर भाऊ आमची इच्छा अशी आहे, किल्ले शिवनेरीचा इथं आमदार उपस्थित आहे, आम्ही पण मागणी केली होती भाऊ. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं जन्मानं पाहून झालेली भूमी आहे. तर जर जिल्ह्याचं विभाजन करायचं झालंच तर एका जिल्ह्याला नाव शिवनेरी असे द्यावं असे आमची तुम्हाला या ठिकाणी मागणी आहे. मी या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांचं आपल्या एरियात आपल्या या पिंपरी चिंचवडमध्ये स्वागत करत असताना आपल्याला या शहरामध्ये IIM सारखं सेंटर शेजारी आपल्या या बाजूला कोर्टाची इमारत 1982 पासून आतापर्यंत भाड्याच्या याच्यात होती भाऊ. तुम्ही असतानाच ती कोर्टाची इमारतीची जागा मिळाली, त्याचं काम चालू झालं. IIM सारखं इन्स्टिट्यूट झालं, शेजारी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज होते, इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम होते, तिकडे RTO झालेलं आहे. असे वेगवेगळे प्रकल्प भाऊ मुख्यमंत्री आपण असताना 2014 ते 2019 आणि नंतर आता या काळामध्ये मंजूर झालेले आहेत. मी मनापासून पिंपरी चिंचवड शहराच्या माध्यमातून आपलं धन्यवाद देतो. त्यामध्ये कुठली कमतरता भासू नये अशाच पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. आता महेशने बोलताना सांगितलं, त्याला काय वाईट वाटलं माझं नाव घ्यायला मला माहिती नाही, परंतु अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहिती आहे. 92ला मी तुमचा खासदार झालो, 92 ते 2017 कुणी पिंपरी चिंचवड सुधारवला? 25 वर्ष झाली. प्रत्येक गोष्ट मी तिथं लक्ष देऊन करत असतो. आणि या इमारती अधिकाऱ्यांना विचारा, कितीदा बसत असतो, कितीदा चर्चा करत असतो, मार्ग काढत असतो. शेवटी आपण युतीमध्ये ज्याने चांगलं केलं त्याला चांगलं म्हणायला शिका. एवढं काही कंजूसपणा दाखवू नका. मी तरी दिलदार आहे, ज्याने केलंय त्याला मी त्याचं क्रेडिट देत असतो. आयुक्तालय मला वाटतं 15 ऑगस्ट 2018ला मुख्यमंत्री त्यावेळेस होते, त्यांनी केलं आणि आयुक्तालयाची बिल्डिंग आता त्या ठिकाणी होते. त्या बिल्डिंगला शोभे कितीदा बसलो आपण, कितीदा प्रयत्न केला. त्याच्यामुळं हे पिंपरी चिंचवड हे आपल्या सर्वांचं आहे. इथं सगळ्या सुविधा नीट मिळाल्या पाहिजेत. इथं कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी चुकीच्या होत्या कामा नये. आपल्याला CM साहेबांच्या देखत सांगतो, आता मला योगेश पण सांगत होता, कुणीतरी बातम्या उठवतो आता 26 जानेवारीला 21 जिल्हे जाहीर केले जाणार. एकही जिल्हा जाहीर केला जाणार नाही. सध्या आहे ते व्यवस्थित चाललेलं आहे. ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस सरकार निर्णय घेईल, परंतु उगीच कुठल्या तरी बातम्या देऊ नका. तरी अशा बातम्या लावायच्या आणि मग त्या बातमीदाराला विचारलं, का रे अशी बातमी लावली? दादा त्याच्याशिवाय आम्हाला TRP मिळत नाही. अरे तुझा TRP मिळायला वर्षा कशाला पाहिजे? ही कुठली पद्धत? आणि चोबे आता ते बिबवेवाडी येरवड्यातच चाललंय. पिंपरी चिंचवड मध्ये तर अजिबात होता कामा नये. नाहीतर ही सगळी कामं बंद करून टाकू. कशाला पाहिजे मग तुम्हाला असल्या इमारती? तर